आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक एक कलाटणी देणारा, एक टर्निंग पॉईंट देणारी एखादी गोष्ट घडत असते. मग कधी तो एखादा प्रसंग असतो, कधी ती एखादी व्यक्ती असते, एखादं रोल मॉडेल असतं. माझ्या आयुष्यात व्यक्ती आणि प्रसंग तर आलेच हो, पण माझ्या आयुष्याला एक मेजर टर्निंग पॉईंट ज्यांनी दिला ते म्हणजे स्पायडर्स, चक्क कोळी होते. आता ह्याच्यावरही तुमचा विश्वास बसणार नाही. कोळ्यांवर कसा काय आलो मी, ह्याची सुरुवात कशी काय झाली? तर मी 8वीत होतो आणि 8वीत असताना माझा एक घट्ट शाळेतला मित्र, जो दुसरीपासून माझ्याबरोबर एका वर्गात होता, गौरव कल्याणी. गौरव आणि मी 8वी शाळेच्या सहलीला गेलो होतो. सहलीला गेलेलो असताना गौरव मला अचानक एक पक्षी दाखवतो. म्हणतो, अरे ह्याचं नाव ना खंड्या, ह्याला व्हाईट थ्रोटेड किंगफिशर म्हणतात. थोडं पुढे जाऊन म्हणला, हा भेदक, ह्याला पॉन्ड हेरॉन म्हणतात. मग त्यांनी मला कोतवाल नावाचा पक्षी दाखवला. म्हणजे ह्याला ब्लॅक ड्रॉंगो म्हणतात. अहो पक्षी सोडा, मी गौरवकडे बघत बसलो. म्हणलं ह्याची 6 वर्षांची माझी ओळख, ह्याला पक्ष्यांचा आवाज, ह्याला पक्ष्यांची नावं माहिती आहेत, इंग्लिश आणि मराठी दोन्ही सुद्धा, हे कुठून आलं? मग कळलं गौरव जंगलात फिरून आलाय. झालं तर मग पुढच्या वर्षी म्हणजे 9वीच्या सुट्टीत गौरव मला पुण्याच्या नेचर वॉक संस्थेबरोबर नागझिऱ्याच्या जंगलात पहिल्यांदा घेऊन गेला. आता नागझिऱ्याचं जंगल किंवा जंगलाचा माझा हा पहिलाच अनुभव होता. जंगलात शिरल्याक्षणी सगळ्यात पहिला जो प्राणी मला दिसला, सगळ्यात माझ्या आयुष्यातला पहिला वन्यजीव म्हणजे 2 झाडांच्या मध्ये मोठं जाळं विणलेला एक महाकाय कोळी, ज्याला जायंट वूड स्पायडर म्हणतात. या कोळ्याला बघताच मी त्याच्या प्रेमात पडलो. किरण पुरंदरे माझे गुरु, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकत होतो मी. एकदा मी सगळे व्हॉलेंटियर मंडळी एकत्र बसलो आणि किरण पुरंदरे आम्हाला म्हणाले की अरे तुम्ही पक्षी बघता, आपण सगळे पक्षी बघतो, पण तोच पक्षी किती वेळा बघायचा? पुन्हा पुन्हा नुसतं बघून काय करायचं? काहीतरी त्याचा पुढे केलं पाहिजे ना, त्याचा अभ्यास केला पाहिजे. तर तुम्ही या क्षेत्रात येताय. तर त्याने आम्हाला एक आव्हान केलं. तो म्हणलं तुम्ही एखादा तुमचा आवडता पक्षी, आवडता प्राणी निवडा आणि त्याच्यात मास्टर बना. आणि तिने तिथेच आम्हाला आव्हान केलं की आत्ता मला तुमचा आवडता प्राणी सांगा. तिथे आमच्यातले काही जण पक्षी निवडत होते, काही जण सस्तन प्राणी निवडत होते, काही जण फुलपाखरं निवडत होते. म्हणलं हे सगळी तरी परत मेनस्ट्रीम गोष्टी आहेत, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. तेव्हा मला आठवला तो नागझिऱ्यातला माझा पहिला कोळी. मी म्हणलं मी कोळ्यांवर काम करणार. जिथे कुठे कोळी दिसतील, मग तो रस्त्यावर असेल, बागेत असेल, पार्किंगमध्ये असेल, कोळी दिसला की त्याच्यामागे जायचं, त्याचा फोटो काढायचा, त्याच्या डायरीमध्ये नोंदी ठेवायच्या, तो काय खात होता. आता ह्या काळामध्ये ना फेसबुकचं ॲडिक्शन लागत होतं, पण मला फेसबुकचा एक वेगळाच फायदा झाला. फेसबुकवरती स्पायडर इंडिया नावाचं एक पेज आहे. या पेजवरती लोक म्हणजे भारतातले जे वेगवेगळे कोळी अभ्यासक आहेत ते तुम्ही जर फोटो टाकला ना तर त्याचं आयडेंटिफिकेशन सांगतात, ती प्रजाती कुठली आहे ते सांगतात. मी सगळे कोळ्यांचे फोटो त्या फेसबुकवर टाकायला लागलो आणि तिथून मला अजून माहिती मिळायला लागली या कोळ्यांबद्दल. पुण्याच्या मायक्रोबियल कल्चर कलेक्शन या नॅशनल इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर, त्यांनीसुद्धा मला परत एक मेसेज केला. मेसेज कुठे केला? फेसबुकवर. ते म्हणले तुझा कोळ्यांचा अभ्यास मी वाचला, इंटरेस्टिंग आहे, तुला त्यांच्या DNA वरती काम करायचं आहे का? मी म्हणलं ही वेगळी अपॉर्च्युनिटी आहे. मी म्हणलं चालेल. आता हा DNA वरचा अभ्यास करण्याचे जे स्किलसेट असतात ना, हे स्किल्स जनरली MSc केल्यानंतर शिकवले जातात. मला हे BSc झाल्याक्षणी शिकायला मिळत होते, तेही कोळ्यांमुळे. मग मी तो 1 वर्ष DNA वरती अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर ते करता करता मी MScचे ऑप्शन शोधत होतो. तेव्हा मला देहरादूनमधल्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या इन्स्टिट्यूटची माहिती झाली. तिथे MSc इन वाईल्ड लाईफ सायन्स कोर्स होता आणि मी त्याला अप्लाय केलं. त्याचा आला इंटरव्ह्यूमध्ये मला आता परत भीती वाटायला लागली की काय प्रश्न विचारतील. भारतभरातले वन्यजीव अभ्यासक आहेत, मोठे मोठे सायंटिस्ट आहेत. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझा अख्खा अर्ध्या तासाचा इंटरव्ह्यूवर त्यांनी मला फक्त आणि फक्त कोळ्यांवर प्रश्न विचारले. इतकं सोपं झालं माझ्यासाठी. मला त्याच्यात फक्त ॲडमिशन नाही मिळाली, 5.5 लाख रुपयांची फी माफ करणारी स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. आता गंमत अशी व्हायची, घरचे मला विचारायचे, माझे आईबाबा विचारायचे की तुला कोळी बघायला पैसे कोण देणार आहे? मी त्या क्षणी घरी फोन केला. म्हणलं केली की नाही कोळ्यांनी माझी 5.5 लाखांची पहिली कमाई, की मला अंदमान निकोबारमधल्या निकोबार आयलंड्सवर, निकोबारच्या बेटांवरती जायची अपॉर्च्युनिटी मिळाली. इथे शेवटचं काम कोळ्यांचं झालं होतं 1970 साली आणि त्यानंतर 2016 साली मी पुन्हा एकदा काम करणार होतो. 46 वर्षानंतर कोळ्यांचा पहिला अभ्यास होणार होता. मी तिथे माझी बडबड चालू केली. तिथल्या निकोबारी ट्रायबल लोकांबरोबर त्यांना सांगायला लागलो. तेही जरा अचंबित होते की अरे इथे एकतर कोणी येत नाही, आला तो कोळ्यांचा अभ्यास करायला. ते एवढं एक्साइट झाले, त्यांनी मला जंगलात नेऊन दुर्मिळ कोळी दाखवले. पाल आपली शेपटी सोडते आणि ती पुन्हा उगवते. कोळीही आपले पाय सोडून पुन्हा उगवू शकतात. ही माहिती मला पहिले माझ्या निरीक्षणातनं दिसली. मला वाटलं हे काहीतरी भन्नाट आहे, वेगळं आहे, म्हणून मी जाऊन मग गुगल सर्च केला. मग मी पुस्तकात माहिती वाचली आणि कळलं की हे ऑब्झर्व्ड आहे आणि ही माहिती आहे. हा जो आनंद असतो ना, तो मला कोळ्यांनी दिला आणि तो कशाशी त्याची तुलना होऊ शकत नाही, खरं सांगतो. तसंच कोळी हे मुख्यतः कीटकांना खातात आणि हे बरेचसे किडे हे झाडावरची कीड असते. सो कोळी हे लहान किड्यांच्या किंवा लहान प्राण्यांच्या जगातले एक प्रकारचे वाघच आहेत. त्यांना नॅचरल पेस्टिसाइड्स किंवा नॅचरल बायोकंट्रोल एजंट्स म्हणतात. त्यामुळे कोळ्यांनाही तेवढंच वाघ्याएवढंच मोठं महत्त्व आहे, हे विसरायला नको. किंवा त्याच्याही आधी नागझिरा जेव्हा माझा पहिला कोळी बघितला ना,
त्या कोळ्याच्या जाळ्यात जो मी अडकलो होतो ना, त्या जाळ्यातनं डायरेक्ट येऊन मी निकोबारच्या बेटांवर पडलेलो.